परमरहस्य पारायण। मग परमरहस्य ग्रंथ कुणाचा आहे? परमरहस्य ग्रंथ हा हार गौरी संवाद आहे। जगन्माता पार्वतीने विचारलेल्या प्रश्नाचं भगवान शंकराने दिलेलं उत्तर या परमरहस्यामध्ये आहे आणि त्याचं आपण पारायण केलं। मग या ग्रंथामध्ये काय आहे तर सामान्य ज्ञानापासून असामान्य स्थितीपर्यंतचं ज्ञान या ग्रंथामध्ये आहे आणि जे की या आपल्या जीवनाचं गूढ रहस्य या ग्रंथामध्ये आहे, म्हणून आपण या ग्रंथाचं पारायण करतो। मग पारायण एका सज्जनाने असे राष्ट्रसंत गुरुमाऊलीला विचारले की गुरुमाऊली, पारायण कशासाठी करायचं? आपण दररोज कसं काय इष्टलिंग पूजा करतो, दररोज त्या भगवंताचं नामस्मरण करतो? कारण संतांनी सांगितलं आहे ना की शिवदास माऊली शिवपाठात काय म्हणतात की ऐसा सर्वोत्तम आशय माझा शिव, एक वेळा नाव घेता तारी। मग एक वेळा जर नाव घेतलं तर तो आपल्याला तारतो। मग आपण सतत कशाला त्याचं नाव घ्या, सतत आपण कसं काय सप्ताह करायचा? तेव्हा गुरु माऊलीने स्मित हास्य केले आणि त्या भक्ताला एक दृष्टांत सांगायला लागली। मग तेव्हा गुरु माऊली म्हणाले, आपली एक आई असते बघा आणि तिचं छोटं बाळ असते आणि तिनं काय करते हो, त्या छोट्या बाळाला मांडीवर घेते आणि त्या बाळाला दूध पाजत असते। मग दूध पाजत असताना तिनं 5-6 चमचे दूध त्या बाळाला पाजते। मग काय होतं, 5-6 चमचे दूध पाजल्यावर तो बाळ काय करतो, सवच उलटी करून घेतो। मग आई काय करते, त्या लेकराला साफ करते उलटी केलेली, परत दूध पाजवते, परत ते लेकरू उलटी करतं, परत दूध पाजवते। असं बराच काळ चालतं आणि मग काय होतं, त्या माऊलीच्या बाजूला बसलेली एक माऊली तिला काय म्हणते, कागबाई म्हणते, ते सतत लेकरू उलटून घेत आहे, दूध पितले तर उलटते, मग तू कशाला दूध पाजवतेस त्याला? मग तेव्हा ती माऊली काय सांगते, त्या बाळाची आई की म्हणते, मी 5-6 चमचे दूध त्या लेकराला पाजवते आणि तो लेकरू काय करतो, त्याच्यातलं 2-3 चमचे उलटून घेतो आणि 2-3 चमचे त्याच्या पोटामध्ये राहतात। मग तिनं काय म्हणते, 2-3 चमचे त्या लेकराच्या पोटात राहतं आणि त्याच्यामुळं काय होतं की त्या लेकराचं पोट भरतं आणि ते लेकरू तृप्त होतं। मग तसं आपण सतत इष्टलिंग पूजा केली, सतत त्या भगवंताचं नामस्मरण केलं तर काय होतं, थोडं नाम घेत काय होतं की आपलं पण मन तृप्त होतं आणि आपलं मन तृप्त झालं की तो परमेश्वर परमात्मा आहे त्याचं मन तृप्त होतं आणि तो आपल्याला मग काहीतरी देतो। म्हणून हा अखंड शिवनाम सप्ताह